आमदार किशोर जोरगेवार उमेदवारी जाणून बुजून कापलेली आहे। ते म्हणत होते की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालवलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र मी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर 15 दिवस उपोषण केलं आणि त्या दरम्यान एखाद्यानं एखादी मेसेज टाकला असेल भावनेच्या भरामध्ये, त्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे। पण याला कॅम्पेन चालवणं असं मला वाटत नाही। मी SC ST OBCचे आवाज बुलंद करण्यासाठी त्या युवकांना रोजगार त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी 15 दिवस आमरण उपोषण केलं। मुख्यमंत्र्यांनी माझी दखल घेतली। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने यादी जाहीर केली। त्या यादीमध्ये माझ्या पत्नीचं नाव होतं। मात्र ऐन टायमावर किशोर जोरगेवार यांनी माझ्या पत्नीची उमेदवारी जाणून बुजून एका बाईला विकण्यासाठी माझ्या पत्नीची जे उमेदवारी आहे ते नाकारली आहे। आणि त्यानंतर अवघे 10 मिनिटं बाकी होते ज्यावेळेला AB फॉर्म भरायचा होता, त्यावेळेला आमदार किशोर जोरगेवार यांचे PA उज्ज्वल धामंगे यांनी माझा AB फॉर्म आणून दिला। म्हणजे मी बंडखोरी केली नाही पाहिजे आणि एकतर आणि अपक्षसुद्धा लढलो नाही पाहिजे, यासाठी पूर्ण जोरगेवार यांनी खेळी खेळली होती। आता पक्षाकडे माझी मागणी आहे किशोर जोरगेवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी आणि पक्ष पुन्हा सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने शिस्तीमध्ये सुरू होता त्याच पद्धतीनं शिस्तीमध्ये चालला पाहिजे। नाहीतर किशोर जोरगेवार येणाऱ्या काळामध्ये पक्षाचा आता सत्यानाशच केला आहे। पुन्हा जे काही कार्यकर्ते उरले आहे ते सुद्धा संपवण्याचा प्रयत्न किशोर जोरगेवार करत आहे। किशोर जोरगेवारांनी जे कार्यकारिणी केली ती सर्व यंग चांदा ब्रिगेडची कार्यकारिणी कशाची तशी कॉपी करून तेच कार्यकारिणी शहर भाजपाची बनवली आहे। त्यांना भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते नको हवे आहे आणि त्यांना यंग चांदे ब्रिगेडचे कार्यकर्ते हवे आहे। त्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे। आणि देवतळे जे आहे जिल्हाध्यक्ष होते, हे सुद्धा जिल्हाध्यक्ष असताना वारंवार मोदी आणि नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरोधामध्ये वारंवार वक्तव्य करत होते। त्यांच्या पत्नींना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे। आता माझ्याही पत्नीचा AB फॉर्म ग्राह्य धरला गेलेला नाही आहे, म्हणून त्या अपक्ष उमेदवार म्हणून ML प्रभाग क्रमांक 3 पूजा वैशिष्ट्य उर्फ मनोज पोतराजे या आता अपक्ष निवडणूक लढणार आहे।